गाईज, काल होतं ना दत्त जयंती. आम्ही ना काय म्हणतो इव्हनिंगला मस्तपैकी समाजाचे डॅडी ऑफिसवरनं घरी आलता ना आम्ही दत्त जयंतीसाठी पाया पडायला मंदिरला गेलो होतो दत्ताच्या. अजून काय म्हणतो मस्तपैकी ना तिथं पाया पडल्यावर अजून पाळणा पण घाटल. ते पाळणा दत्ताचा आय थिंक दुपारूनच घालतात असं मला वाटते, कारण मी कधी दत्ताचा पाळणा घालायला कधी नाही गेले. फक्त आम्ही ना इव्हनिंगला जातो, कारण आम्हाला सकाळी कोण घेऊन जाणार, अजून आम्ही एकले नाही जाऊ शकणार. कसं जायचं. इथं ना प्रसाद होतं, समंता बघा पाणी पिलेली आहे. प्रसाद शिरा जो राईस जो आमटी होती ना, प्रसाद संपलतं, पण तिथं अजून काय म्हणतात नंतर ना अजून राईस केले होते. फिर बी छान होतं प्रसाद इथं बघा छानपैकी. आम्ही खाऊन इथं मस्तपैकी बसलाव. नंतर ना कुठं पण आम्ही प्रसाद खातो ना तिथं ना आम्ही ना देणगी थोडं का ना देऊन येतो द्यायचं. समंता ना गेले स्कूलला, त्यासाठी मी ना समंतासाठी ना अजून माझ्यासाठी 2 अंड्याची भाजी करणार आहे, कारण ना सकाळी नाही भाजी औरा. हो समंता स्कूलला गेले. भाजी औराचं ते चपटी राहतात ना त्याची भाजी केली होती. हो गेली होती. आता ते संपून गेलं होतं, मग आता मला दुपारून खायला काही पण नव्हतं, त्यासाठी मी ना 2 अंडे. हो आली अंडे आले होते. समंता मध्ये मध्ये बोलले. थोडंसं भाजी होतं ना, मी त्याच्यामध्ये दही घालून मस्तपैकी ना रोटे खावलेलो. त्याच्यामध्ये अजून ते मला भाजी बरं घट्ट भाजी असते ना, त्याच्यामध्ये ना दही घालून भाकरीसोबत खायला लई आवडते. खरं छान लागते. अजून दही पण सप्पक होतं. खरं मला खायला कसं मजा यायला तर बघा नाही. गाई समंतला ना इव्हनिंगला डोसा खावा वाटला होता, कारण तिला ना बरं नव्हतं. तिला ना थोडंसं ताप आलं होतं. रात्री टानिंग घटल ते सकाळी बरं झालं ते स्कूलला गेली होती. मग ना अजून काय म्हणतो अजून थोडंसं ताप आले, त्यासाठी ना थोडंसं टानिंग घालून तिला ना बाहेर डोसा खायला नेलं होतं. तिनं काय आम्ही ना हे काय म्हणतो चीज ग्रीन डोसा घेतल तो, अजून चीज साधा डोसा घेतल तो. खरं ती नाही खाली, त्यासाठी ना तिला सिम्पल साधा डोसा मागितलं ती, कारण सिंपल साधा डोसा खाली. तिनं भाजी लावून खाणं तिचं नाही लई प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी समंताच्या बॉटलनी मस्तपैकी पाणी पिलेलं. थोडंसं खाल्ल्यावर ना तिनं थोडंसं जीव येते. 2 घास खाल्ल्यावर नखरे करते थोडंसं. त्यानंतर ना बरं होतं, त्यासाठी बघूया नंतर तिला हॉस्पिटल न्यावं असं म्हणतो. समंताला ना खरंच ताव आलं होतं, रासो ताव आलं होतं. त्यासाठी तिला सकाळी उठून आम्ही हॉस्पिटलला नेलं होतं. तिचं तोंड कसलं झालं बघा, रास होती एवढं तिचं ताप अंग गरम झालं तर टॉनिक काही काम केली. त्यासाठी आम्ही तर हॉस्पिटलला आलो होतो. डॉक्टरने टॉनिक त्यांनी दिले होतं सर्दीचं, अजून एक अँटीबायोटिक, एक खोकल्याचा, 3 असं टॉनिक दिलं होतं. घरामध्ये ना फक्त ना सर्दीचं खोकल्याचं होतं, अँटीबायोटिक नव्हतं, म्हणून तिला ताप लागला होता असं मला वाटते. मस्तपैकी समंता ह्यावर येत ना एवढं रडणे. आता ती स्कूलला चालली ना, तिला थोडंसं छान असं घट्ट झाली आहे. असं पहिलं ना माणसाला कोण येतं तिला हात पण लावला ना रडतं ते. येताना आम्ही सुरभी बेकरीमध्ये मस्तपैकी एक समोसा 2 घेऊन गेलो. तिथं समोसा छान असते खायला. समंता कसं नाकात फुटं घालली आहे, तिचं तोंड एवढंच झाले. खरं बाहेर हिंडायला लई मजा करते.